पालक म्हणून मुलाला योग्य प्रकारे वाढवणं हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहेच. अगदी ती नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण पालक म्हणून आपली स्वप्न मुलांमध्ये बघणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. की पालकांना द्यायला वेळ नाही आणि फॅक्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणायला सगळं ठीक आहे की पालकांनी मुलांना वेळ द्यायला पाहिजे आणि मग पण ही पण फॅक्ट आहे. तो वेळ इतक्या ठिकाणी, तो प्रवासापासून ते ऑफिसमधल्या कामापासून ते पैशाच्या चिंतेपासून ते अनेक विभागला गेलेला आहे. ते जे आईपण आणि ते जे प्रोफेशन, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, तर ह्या दोन गोष्टींचा बॅलन्स अवलंबित्व असल्यामुळे ते अवलंबित्व पूर्ण करणं ही पहिली गरज असते. तिथून पुढे पालकांनी पण मुलांचा प्रवास हा इंडिपेंडंट होण्याकडे करायला हवाय असं मला वाटतं. घरातले निर्णय मुलाला घेऊ द्यावेत. आपल्या बाबतीत निर्णय सुद्धा मुलाला सहभागी करून घ्यावेत. नमस्कार, मी अश्विनी. चित्रांगणच्या गप्पाष्टक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, बऱ्याचदा पालकांचा अट्टहास असतो किंवा पालकांचा प्रयत्न असतो की जो संघर्ष माझ्या वाट्याला आलेला आहे, ज्या गोष्टी, ज्या सुखसुविधा मला मिळालेल्या नाहीयेत, त्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना मिळायला हव्यात आणि त्यासाठी ते पुरेपूर प्रयत्नही करत असतात. पण या सगळ्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी आपण आपल्या मुलांचा संघर्ष चिरावून घेतोय का, किंवा आपण आपल्या मुलांमध्ये त्या जाणीवाच रुजू देत नाही आहोत का, की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात, तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो, त्याशिवाय कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळत नाही. हे सगळंच आपण पालक म्हणून त्यांच्याकडनं हिरावून घेतोय का? याच अनुषंगाने आज आपण प्रसाद मणेरीकरांशी गप्पा मारणार आहोत. प्रसादजी, तुमचं स्वागत आहे. प्रसादजी, ही गोष्ट तुम्ही पण कबूल कराल की ज्या पद्धतीने आपल्या पालकांनी आपल्याला घडवलं किंवा आपल्या पालकांनी आपल्याला काही गोष्टींसाठी स्ट्रगल करायला लावला, तो स्ट्रगल आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे मी पण तेच करते की जे मला नाही मिळाले ना, ते माझ्या मुलीला मी फार सहज आणि पटकन अवेलेबल करून देते. म्हणजे अगदी ते पेन असोत की कपडे, शाळा असोत की अजून खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा अन्य गोष्टी, ज्या गोष्टींसाठी वैयक्तिक मला खूप वाट बघावी लागली आहे किंवा मी खूप काळ त्या गोष्टीसाठी स्ट्रगल केलाय, हार्डवर्क केलाय, अशी कुठलीही गोष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं मला एक पालक म्हणून वाटतंय. हे वाटणं खरंच योग्य आहे का? आपण या गोष्टीकडे एक दोन प्रकारे बघूया. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आई वडिलांनी जे तुम्हाला वाढवलं त्यांचं काय तुमच्यावर प्रेम नव्हतं? नाही, अजिबात नाही. होतं, खूप होत. का त्यांनी तुम्हाला दिवस रात्र फक्त फटके देऊन वाढवलं? छे अजिबात नाही. किंवा कशी सुधारत नाही बघूया असं काही होतं? नाही, नक्कीच नाही. त्यांनी त्यांच्या जे बेस्ट देव बघत किंवा करू शकत होते ते त्यांनी केलं. अगदी अगदी. हा, बेस्ट काय ह्याच्याबद्दल आपले मतभेद असू शकतात किंवा त्याच्यावर चर्चा होऊ शकते. पण मला असं वाटत नाही की कुठलेही आई वडील, कुठल्याही काळातले आई वडील आपल्या मुलांना वाढवताना स्वतःच्या ज्या लिमिटेशन्स असतात अनेकदा त्याच्या पलीकडे जाऊन मदत करतात. स्वतः फाटकी चप्पल वापरत असतील पण ते मुलांना चांगली वही मिळावी म्हणून ते प्रयत्न करत असतात. सो मला असं वाटतं की आपल्याला या दृष्टीने पालकपण म्हणून बघावं लागेल. तुम्ही जो म्हणताय ना आजचा विषय, की आज पालक मुलांना खूप काहीतरी देऊ बघतायत, त्यांना मिळायला पाहिजे म्हणून प्रयत्न करतायत. अगदी होतंय असं की मुलांना वाढवण्याचा दृष्टिकोन हे त्यांना चांगलं मिळालं पाहिजे हाच आहे. अगदी. पूर्वीच्या काळामध्ये चांगलं देण्यामध्येच मुळात इतक्या लिमिटेशन होत्या की त्यातले त्यात जे पॉसिबल आहे बेस्ट ते देऊ पाहत होते. आजच्या काळामध्ये काय झालंय, म्हणजे पूर्वीच्या काळातला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, हे म्हणजे त्या काळामध्ये मुलांना देण्यासाठी पालकांकडे पुरेसा वेळ होता. मी भरपूर म्हणणार नाही पण पुरेसा नक्की होता. अगदी. व्यवधानं कमी होती आणि त्यामुळे मुलांना वेळ देणं, मुलांसोबत गप्पा मारणं किंवा मुलांच्या अवतीभोवती असणं किंवा मुलं आपल्या अवतीभोवती असणं हे खूप सहज होत होतं. आज मुळात तिथेच पहिला प्रश्न आलेला आहे की पालकांना द्यायला वेळ नाही आणि फॅक्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणायला सगळं ठीक आहे की पालकांनी मुलांना वेळ द्यायला पाहिजे आणि मग पण ही पण फॅक्ट आहे की तो वेळ इतक्या ठिकाणी, तो प्रवासापासून ते ऑफिसमधल्या कामापासून ते पैशाच्या चिंतेपासून
ते अनेक विभागला गेलेलं आहे. आता मग हे जर मी करत नसेन तरी माझ्या मुलावर प्रेम आहे हे मला आतून वाटतंय, जाणवतंय, तर त्याची भरपाई मी कशातून तरी करतो. ही विचारपूर्वकच करतो असं नाही, ही त्या आतल्या जाणीवेतून पण होत असते, प्रेमाच्या जाणीवेतून पण होत असते, गिल्ट मधून सुद्धा हे येतं का? पण होत असते की मी वेळ देऊ शकत नाही तर मी काहीतरी बेस्ट द्यावं, मग शनिवार फिरायला घेऊन जावं, मी पिक्चर घेऊन जावं, मग जाऊ दे मुलांसाठी खर्च करताना मागे पुढे बघूया नको. ही एक बाजू झाली. पण ज्याच्यासाठी ते करतोय असं आपण म्हणतो ते त्या गोष्टीकडे कसं बघतंय हे जर लक्षात न घेता आपण ते करायचो, कॉन्फ्लिक्ट होतो तो, किंवा जो आता तुम्ही प्रश्न म्हणून मांडलात ना तो तिथून सुरू होतो. पूर्वीच्या काही हे नव्हतं, कारण करणारा आणि घेणारा हे ट्रान्सपरंट लेवललाच होते. घर छोटं होतं, कोणासाठी सेपरेट रूम नावाची गोष्टच नव्हती, त्यामुळे सगळेजण एकाच घरामध्ये छानपणे वावरत होते. माझी स्पेस नावाची गोष्टच नव्हती. खरं, स्वतःची स्पेस स्वतःला निर्माण करावी लागायची. एकाच खोलीमध्ये संसार असायचा सगळा, खरं, किंवा 2 खोल्यामध्ये, किंवा घर नावाची गोष्ट ही अशीच होती. आता ते तसं नसल्यामुळे तेच सेपरेशन, मग ते मुलाला स्वतःचं वाटायला लागतं, मग पालकांना स्वतःचं वाटायला लागतं. ह्या ज्या गोष्टी होत आहेत ना त्यातून मग त्याचं रूपांतर प्रश्नामध्ये कधी होतं आपल्याला कळत नाही. तर मुळात की मुलांना चांगलं वाढवायला पाहिजे, मुलांना चांगलं दिलं पाहिजे ह्याची जाणीव तेव्हाही होती, ती आजही आहे. परिस्थिती बदलल्यामुळे त्याचे रिपरकेशन्स बदललेले आहेत, आणि ते बदलल्यामुळे आपण ती गोष्ट ही प्रॉब्लेमकडे, प्रश्नाकडे, किंवा तुम्ही म्हणताय तसं त्या जाणीवांच्या चर्चा आज आपल्याला करावी लागते. त्याचं कारण ते म्हणजे बघा ना प्रसादजी, म्हणजे मला अजूनही आठवते की स्केच पेन ही गोष्ट आपल्यासाठी ट्रीट असायची. म्हणजे जेवणात कधीतरी नाही का पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा सणावाराला, सहज आहे, 10 रुपयाला मिळते, अगदी सहज येते. आणि म्हणजे पुरणपोळी ही सुद्धा गोष्ट सणावारालाच होती. हो, आज ती खूप सहज आहे. जसं मी स्केच पेनचं उदाहरण खूप जाणीवपूर्वक दिलं, कारण मला आठवतंय की ती क्वचित मिळायची कधीतरी परीक्षेला किंवा अजून कुठल्या तरी काळात, किंवा अगदी वर्गात सांगितलं गेलं असेल तर भेट आणून द्यायची. हो, तर ते खूप असं खूप मोठी गोष्ट वाटायची. हल्ली आठवड्यातनं 4 वेळेला स्केच पेनचा बॉक्स आपण मुलांना आणून देतोय. जेव्हा आपण मुलांना तो बॉक्स आणून देतोय तर विषय किमतीचा नाहीये, तर विषय ते 10 रुपये, ते 20 रुपये, ते 50 रुपये कमवून आणण्यासाठी तुमचे आई बाबा काय स्ट्रगल करतायत, किंवा ते किती गोष्टींचा त्याग करतायत. 50 रुपये खूप क्षुल्लक किंमत आहे. मी एक उदाहरण दिलं फक्त असं किमतीचं. अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या आई बाबा आपल्या मुलांसाठी खूप सहज करतात. पण ती गोष्ट, ती वस्तू, किंवा तुमच्या आनंदासाठी, मुलांच्या आनंदासाठी म्हणून जेव्हा एखादी काहीतरी आई बाबा तुमचे प्रातिनिधिक स्वरूपात काहीतरी करतात, तर ते प्रातिनिधिक स्वरूपात केलेल्या गोष्टीसाठी तुमच्या आई बाबांना खूप कष्ट करावे लागतात, त्यांचा वेळ द्यावा लागतो, त्यांची बुद्धिमत्ता वापरावी लागते, किंवा खूप गोष्टी. पण ती गोष्ट जेव्हा त्यांच्या आनंदासाठी दिली जाते ना, तर त्यांच्यापर्यंत त्या जाणीवा फारशा पोचत नाहीयेत. हे चित्र खूप सर्रास दिसतंय प्रसादजी. याची 2 कारणं आहेत. एक प्रश्न 50 रुपयाला आज किंमत आहे का नाही हा मुद्दा नाहीये. कधीतरी 1 रुपयाला जी किंमत होती ती आज 50 रुपयाला. अगदी. म्हणजे मला आठवतंय माझ्या लहानपणी माझ्या घरात कुठली 2 रुपयाची गोष्ट आणायची असली तरी सुद्धा त्याच्यावर घरात काहीतरी कुठल्या ना कुठल्या चर्चा व्हायची, त्याची गरज आहे का ह्याच्यावर बोलणं व्हायचं, आणि ते यायचं. अगदी. पण घर एकत्र असल्यामुळे ती चर्चा ही, म्हणजे मी त्या चर्चेचा भागच असायचो, भले मी काही बोलत नसेल किंवा मला कोणी मुद्दामून सांगत नसेल, पण आपोआप घरात ही गोष्ट आणायची आणि ह्याची ही किंमत आहे आणि ती मागच्या वेळी आणलेली संपलेली आहे आणि ती आता पुरवून वापरायला पाहिजे, ह्याची चर्चा आपोआपच कानावर पडायची. ओके. आता कसं होतंय, आता मुळात आपल्याला ही वस्तू गरजेची आहे, ती आणायला पाहिजे, आणि त्याला ती आणण्यासाठी त्याला एवढे कष्ट पडतात. ही गोष्ट ही चर्चेचा भाग होत नाहीये. 50 रुपये हवेत का? ओके, 50 रुपये घे आणि घेऊन ये. खूप सहज उपलब्धता झाली आहे. इथे 50 रुपयाची किंमत हा मुद्दा नसून त्या गोष्टीची सहज उपलब्धता झालेली असल्यामुळे ती आपण सहजपणे ती आणली जाते, आणि त्याच्यासाठी म्हणून म्हणजे ती जाणीव ती नीटपणे वापरली गेली पाहिजे, ती जबाबदारीने वापरली पाहिजे. हा जो जबाबदारीचा भाग जो चर्चेतनं येतो, जो बोलण्यातनं येतो, तोच कमी व्हायला लागलेला आहे. आणि हा फक्त कुठल्या मुलांना द्यायच्या वस्तू असं नाही, हा घरातल्या एकूणच गोष्टींच्या संदर्भातला आहे. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो ना, म्हणजे मला हे उदाहरण इथे द्यायला नक्की आवडेल. काही दिवसांपूर्वी मी एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो, आणि तिथे आम्ही जिथे बसलो होतो ते आमच्या शेजारी अजून एक
फॅमिली, मुलगा आणि आई वडील दोघं अच्छा. होते. आणि प्रत्येकाने स्वतंत्र डिश मागवल्या, कारण प्रत्येकाला ज्याची त्याची आवड. त्याची आवड काय होती. आणि म्हणजे मला आश्चर्य याचं वाटतं की हे पण ठीक आहे. त्या मुलाने जी डिश मागवली, तर काहीतरी त्याने असा डोसा वगैरे काहीतरी मागवला होता. तो अर्धा खाल्ल्यानंतर तो म्हणला की आता मला नको, आता मला कोल्ड कॉफी का काहीतरी ते हवंय. मग ठीक आहे म्हणजे की नको. मग त्याने त्या वेटरला सांगून त्याच्यासाठी कोल्ड कॉफी मागवली. मुद्दा इथे हा येतो की म्हणजे इथे झालं काय, तर मी घेतलं, मला आवडलं नाही, मी ते टाकून दिलं, मग मी ते दुसरं घेतलं. हे सहजपणे आपल्या वागण्यातून तिथपर्यंत पोहोचलं. खरं. म्हणजे मग आपल्याला इथे हा जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे की ऍज अ पालक म्हणून इथे मला मुलापर्यंत काय पोहोचवायचंय. की आधी आपण हे संपवूया, मग पुढचं घेऊया. हे जे काही आहे ना, आता हे का होतं, साहजिकपणे आपला विचार असा असतो की हॉटेलमध्ये आलोय ना किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलोय ना, एन्जॉय करायला गेलोय, आता इथे कटकट नको. एक्झॅक्टली. आता इथे वाद नको. म्हणजे तिथे जरी एखाद्याने थोडीशी समजूतदारपणाची भूमिका घेत असं मुलाला सांगितलं की नाही बाळा तू आधी ते संपव मग तू हे खा, तर दुसरा पार्टनर तिथे लगेच म्हणतो की कशाला कटकट करते, राहू दे, त्याला नाही खायचंय ना, असू दे, रोजच वाद असतात, आज तरी शांतपणे खाऊयात, संपू दे, त्याला काय हवं ते करू दे. अगदी अगदी. ह्याचे होणारे परिणाम वेगवेगळे असतात. मूल याचा अर्थ काय घेतं, मी मला हवं ते करू शकतो. एक्झॅक्टली. मी माझं करायला स्वतंत्र आहे, मला ओरडणार कोणी नाहीये. ओरडला, थोडासा हट्ट केला, म्हणतं जाऊ दे ना, कटकळू नको ना, आपण करून टाकूया. आणि मुलांना ना ते फार पटकन लक्षात पण येतं बहुधा की कुठे हट्ट करावा, कुठे रडावा आणि कुठे करू नये. बरं, हॉटेलमध्ये 4 लोक काय म्हणतील, एक्झॅक्टली, बहुताचे लोक काय म्हणतील, प्रेस्टिज इशू. बरं, ते वेटर तिथेच थांबलेला असतो, त्याच्यासमोर शो ऑफ या सगळ्या गोष्टींचा. मला असं वाटतं की आपल्याला काळजी इथे घ्यावी लागणार आहे. म्हणजे मग काय होतं की तुम्ही जे म्हणताय ना प्रश्न, की ते हे म्हणजे प्रेम नव्हे, हे आपल्याला क्लिअर करावंच लागेल. मुलाचे हट्ट पुरवणं म्हणजे प्रेम नव्हे, किंवा ते मागेल ते त्याला मागायच्या आधीच उपलब्ध करून देणं म्हणजे प्रेम नव्हे. खरं. ह्याच्या अजूनच जरा मुळाशी गेलो ना आपण, तर काय होतंय, आई वडील होणं ह्या कन्सेप्ट मध्येच आज फरक पडलाय. खरं. पूर्वी जी सहज होती ती आज अति विचारपूर्वक. त्याच्यात दोष आहे असं मला नाही म्हणायचंय, ती परिस्थितीमुळे ते तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे होतं असं की जो निर्णय आपण इतक्या विचारपूर्वक घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या इमोशन्स पासून सगळ्या गोष्टी त्या इतक्या गुंतलेल्या असतात त्या याच्यामध्ये, मग ओके, मग त्याला काही कमी पडू द्यायला नको, तुम्ही म्हणलं तसं, मग त्याच्या सगळ्या गरजा भागवूया. मग ते कमी पडतंय म्हणजे आम्हा आई वडील म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय. त्याला बेस्ट शाळा मिळाली पाहिजे, मग त्याला बेस्ट फूड मिळालं पाहिजे, मग त्याला बेस्ट कपडे मिळाले पाहिजे, मग त्याला बेस्ट. आणि मग ह्याच्यामध्ये मग तारतम्यपणा गमावून बसतो, जायला लागतो कुठेतरी. तर मला असं वाटतं की मुलावरचं प्रेम आणि मटेरियलिस्टिक ह्याच्यामधली सीमारेषा ही स्पष्ट करता आली पाहिजे. नाहीतर मूल त्याच्या पद्धतीने अर्थ घेतं. खरं. आणि पालकांना म्हणायचं असतं प्रेम म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्ट, हे अर्थ घ्यायला त्याला वेळ नाही लागत. व्हेरी ट्रू. त्यामुळे मला असं वाटतंय की घरात जेव्हा आपण करणार तेव्हा ह्याची चर्चा झाली पाहिजे की आपल्याला घरात टीव्ही घ्यायचा आहे, मग किती रुपयाचा घेऊया, कसा घेऊया, किती आहेत, मुलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करूया, घरात चर्चा करूया. ही प्रॅक्टिस म्हणून राहिली पाहिजे घरात. भले मला एक चप्पल घ्यायची असेल, पण मला चप्पल घ्यायची म्हणजे मला एक चप्पल घ्यायची, ती मी 200 रुपयाची चप्पल आणली कारण तेवढी मला पुरेशी आहे असं मला वाटतंय, किंवा माझ्या ऑफिसची म्हणून ही गरज आहे म्हणून मला ही एवढ्या रुपयाचा घ्यावा लागलेला आहे. बरोबर आहे. ही चर्चा होऊ दे ना घरामध्ये. त्यामुळे काय होतं की आईने स्वतःला 1000 रुपयाची साडी आणली हे कळण्यापेक्षा ही गरज होती आणि ही गरज लॉजिकल आहे. मग हवं तर असं करता येतं ना, जेव्हा मुलं 8, 9, 10 वर्षाची असतात त्यांच्यासमोर मला ही गरज आहे आणि आता मला ह्या गोष्ट ही 5000च्या खाली मिळत नाहीये, काय करूया, घेऊया का नको, ह्या प्रकारचा प्रश्नच समोर ठेवता येतो. मी हे खूप जास्त रिलेट करते माझ्या स्वतःशी. खूप जण रिलेट करत असतील, कारण बऱ्याचदा असं होतं ना की फॉर एक्झाम्पल आता मला मुलगी आहे म्हणून मी हे सांगू शकते, अनेक मुलींच्या आया हे रिलेट करू शकतील, खरं तर रादर मुलांचेही बाबा करू शकतील, की जेव्हा स्वतःसाठी, कारण आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल मला शूट आहे,
तर मला दरवेळेला शूटला नवीन साडी लागते आणि मला ती घ्यायला जायची, तर ऑफकोर्स मी तिला माझ्या सोबत नेते, माझ्या लेकीला, की बाबा आपण जाऊया बाजारात, मला ही गोष्ट घ्यायची. पण जेव्हा एखादी गोष्ट मला घ्यायची असते ती माझी गरज असते, माझ्या प्रोफेशनची, त्या प्रसंगाची किंवा ओव्हरऑल त्या सगळ्या गोष्टींची ती गरज आहे, म्हणून मला ती एखादी गोष्ट करावी लागते. पण जेव्हा मी मला स्वतःसाठी एखादी गोष्ट घेते तर तिला पण मला घ्यावी लागते. आणि जसं तुम्ही तो रेस्टॉरंटचा प्रसंग सांगितला तसे प्रसंग मग माझ्याकडे घडतात, की मग दुकानातच ते तिथे रडायला लागतात किंवा अगदी लोळायला बिळायला लागतात. आता लोळणं बिळणं नाही, 6 वर्षांची येते, पण साधारण रडणे, हट्ट करणे, असा पदर ओढणे, ड्रेस ओढणे, शर्ट ओढणे किंवा काइंड ऑफ मग उगाच काहीतरी अंगाला चिकटणे आणि मग ते जाऊ दे, कटकट नको, घेऊन टाकू देत, कुठे 500-700 रुपयाचा 1000 रुपयाचा प्रश्न आहे असं म्हणून आपण ती गोष्ट करतो. रादर मी पण हे करते, बहुधा सगळे पालक हे करत असणार. सो अशा प्रसंगी काय करायला हवं खरं तर, हे कसं डील करायचं? कारण खरंच सांगते, हा यक्ष प्रश्न आहे बरं का पालकांसमोर. नाही, मला हे प्रश्न कळतात. मला काय वाटतंय की आज तुम्हाला असं म्हणता येतं ना की माझ्याकडे 5 साड्या आहेत, मी मागच्या 10 शूटला हीच साडी 2-2 वापरलेली आहे आणि मला असं वाटतंय पण काय करूया, असं तुमच्या मुलीलाच प्रश्न विचारला, आता काय करूया, परत मग आता हीच घालू का काहीतरी वेगळी घेऊ? कारण प्रॉब्लेमच्या सोल्युशन मध्ये जेव्हा आपण सहभागी करतो मुलांना, तेव्हा ते विचार करायला लागतात. मी असं म्हणणार नाही की लगेच प्रश्न सुटतील, नाही, त्यांना त्या विचारापर्यंत घेऊन जाणं जास्त महत्वाचं आहे. की आता हा माझ्यासमोर प्रश्न आहे, आपण याचं काय सोल्युशन काढूया. आणि मला असं वाटतंय की आपण आपली इमेज मुलांसमोर काय ठेवू पाहतोय, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. खरंय, खरंय, अगदी खरंय. मुद्दा असा आहे की तुम्ही दर शूटला नवीन साडी नेसावी का एका साडीवर 4 शूट करावीत, हा मुद्दा नाहीये. अगदी खरंय, अगदी खरंय. ओके, एका साडीवर 4 शूटही छान स्वतःला कॅरी करून करू शकता, तोही मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की ते जे आईपण आणि ते जे प्रोफेशन, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, तर ह्या 2 गोष्टींचा बॅलन्स बरेचदा काय होतं माहिती का, की अनेकदा लोक असं सांगतात की मी या 2 गोष्टी वेगळ्या ठेवते, माझा आई पण वेगळं ठेवते, माझा भाव पण वेगळं ठेवते आणि माझं प्रोफेशन ते वेगळे ठेवतं. माणूस तोच आहे ना. खरं, माणूस तोच आहे. आणि मुलासमोर 2 प्रतिमा कशाला? ही माझी गरज आहे त्यामुळे मला या प्रसंगात या पद्धतीने वागावं लागतंय, ही माझी गरज नाहीये त्यामुळे या प्रसंगात मी असं वागत नाहीये, मी माणूस तोच आहे. कदाचित मला इथे आवाज चढवावा लागतोय, इथे मला आवाज चढायची गरज नाही, इथे मला शांत आवाज बोलतोय, माणूस तोच आहे, तो माणूस रागावलेला नाहीये, फक्त आवाजाची लेवल बदलली, इतकं झालेलं आहे. मला असं वाटतं की ह्या पद्धतीने आपल्याला ते करायला लागेल. अदरवाईज मुलांनी एखाद्या गोष्टीचा अर्थ काय काढावा हे जरी आपल्या हातात नसलं तरी सुद्धा ती गोष्ट त्यांच्या समोर कशा पद्धतीने जावी हे आपल्याच हातात आहे. मुद्दा खरा आहे प्रसादजी, पण ऍट द सेम टाइम पालकांचं सुद्धा एक असं, एक तर नावडे जसं झालंय ना की हम दो हमारा एक, त्यामुळे एक तर सिंगल किड आहे, त्यामुळं किती नाही म्हटलं तरी इमोशनल पॅम्परिंग आहे, ओव्हर पॅम्परिंग आहे. आणि दुसरं असं की आपण जे काही कष्ट करतो, जे काही पैसे कमावतो किंवा जे काही आयुष्याचं ध्येय आहे आपल्या, याच्याच तर साठी आहे ना, त्याचा आनंद त्याच्यात येतो, देऊया ना. तेच म्हणणार होतो ना, आपण ह्या दृष्टीनेच बघतोय का की माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, तर माझ्या मुलाला चांगलं वाढवणं, हे खरंच आहे का? काही अंशी ते आहे. कशासाठी? साधी गोष्ट आहे. म्हणजे मी हे का म्हणतो याचा लक्षात घ्या. पालक म्हणून मुलाला योग्य प्रकारे वाढवणं हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहेच, अगदी ती नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण पालक म्हणून आपली स्वप्न मुलांमध्ये बघणं, ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. अगदी हे खरं आहे. मला असं वाटतं की मूल म्हणजे अगदी रिलेट, अर्थार्थी रिलेट आपण नको करायला, पण मी तुम्हाला वेगळं उदाहरण देतो. तुम्ही कधी मांजराला बघितलंय ती कशी तिच्या पिल्लांना वाढवते? ती त्यांचं व्यवस्थित ट्रेनिंग करते प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचं. त्यामुळे पहिले 5-6 महिने जर तुम्ही बघितलं तर ती त्याला कसं बसायचं, कशी शिकार करायची, काय करायचं, कसं दबकत जायचं, सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित ट्रेनिंग देते आणि मग ती त्यांना सोडते. मला असं वाटतं म्हणजे हे अगदी एक उदाहरण म्हणून जर घेतलं ना, हे आयडियल आहे की मी तुम्हाला जगायला सक्षम केलेलं आहे, आता तुम्ही तुमच्या पायावर जा. आपण त्याच्या पलीकडच्या एका वरच्या लेवलचे प्राणी आहोत, त्यामुळे आपण हे करत नाही, पण हे करणं ही प्राथमिक जबाबदारी आहे आपली.
खरंय. आणि जगाला सक्षम करणं याचा अर्थ प्रत्येक वेळा रेडी टू इट नाही. ओके, ते जेव्हा जे आपण करायला लागतो ना की ओके तुम्हाला म्हणजे असं का बरं की प्रत्येक गोष्टीसाठी आपण मुलाच्या समोर असे ताट वाढून ठेवतोय. उभे आहोत. स्पून फिडिंग करतोय आपण. गरज नाहीये ना. त्यांना पण वाट बघायला लागू दे, त्यांना पण थोडी भूक लागली आहे, कळ काढलेली आहे. आणि असू दे ना की आज काय नाही, आज फक्त वरण भातच खावा लागणार आहे. म्हणजे हे खूप खूप सहज होतं ना की हा भाजी काय केली आहे, समजा भाजी बटाट्याची केली किंवा भेंडीची केली आहे, मला नाही आवडत आहे, तर आई लगेच दुसरं काहीतरी बनवून देते. अवेलेबिलिटी असणं ही गोष्ट वेगळी आणि ती अवेलेबिलिटीचा ह्या प्रकारचा त्याचा अतिरेक होणं ही गोष्ट वेगळी. आज सहजपणे आपण मुलांना 10 रुपये काढून देतो. अगदी अगदी सहज. 10 रुपयाची किंमत काय हा मुद्दा वेगळा. आपण जर बघितलं मार्केटिंग गिमिक्स आहेत ही. आज मार्केटिंगच्या याने या पद्धतीने ते उभं करून ठेवलं आहे ना की 5 आणि 10 रुपयाला तुम्हाला वस्तू बाजारात मिळतात. खरं. मुलांसाठीच्या सगळ्या वस्तू 5 आणि 10 हो रुपये. अगदी अगदी. ओके, कारण त्यांना माहिती आहे की 10 रुपये सहजपणे काढून देतात पालक. हो. ओके, पण त्या 10 रुपये देऊन आपण मुलांना तुझं तू काहीतरी घे, खा, बिस्किट घे, अमुक तमुक वगैरे वगैरे पोचवतो काय आपण मुलापर्यंत, तो मुद्दा आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यातनं शरीराला त्रासदायक गोष्टी होतात, त्या पोटाचे विकार वगैरे वगैरे हा अजून एक मुद्दा आहे. हळूहळू असं व्हायला लागतं. म्हणजे ह्या प्रकारचे आता कंप्लेंट्स पालकांकडून माझ्याकडे यायला लागल्या की मुलं असा विचार करत आहे की 10 रुपये दिले नाही म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही, अशा भावनेक हात घालतात मुलं. हो हो हो. म्हणजे त्यांना हे कळलेलं आहे की कुठलं वाक्य टाकलं की आई पिघळणार आहे. हो हो हो. म्हणजे मला चांगलं आठवतंय याचं एक उदाहरण. आजूबाजूला अशी खूप काय होतं, जेव्हा तुम्ही पालक असताना तर इतर मुलांचेही पालक तुमचे मित्र मैत्रिणी असतात, त्यामुळे बऱ्याचदा शेअरिंग मधून अनेक गोष्टी कळतात. रिसेंटलीच माझ्या एका मैत्रिणीने, म्हणजे माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या आईने मला हा किस्सा सांगितला होता की तिच्याकडे गेस्ट आले होते आणि नेहमीप्रमाणे घरात एक गेस्ट सोबत ती मुलगी येणार होती. तर आपल्याकडच्या काही परंपरा असतात, काही पद्धती असतात प्रत्येक कुटुंबाच्या की घरात कोणी सवाष्ण आली तर मग तिला आपण हळदी कुंकू लावून भेट देतो. नॉर्मली आपल्याकडे साडी वगैरे देतात. मग सोबत लहान मुलं असेल तर मग त्याप्रमाणे. तर ती मुलगी आली होती आणि त्या मुलीला पण एक ड्रेस घेतला. तर माझ्या मैत्रिणीची मुलगी, म्हणजे थोडक्यात माझ्या मुलीची मैत्रीणच, तर ती हट्ट करायला लागली की नाही मला पण घ्यायचा, तिला घेतेस ना मला पण घ्यायचा. आणि मग ते सगळ्या पुढे असं झालं की नाही नाही तू मला घेतच नाहीस, तू माझ्यासाठी काही करतच नाहीस. आणि हा सगळा जो काही प्रकार चालला तो त्या आलेल्या पाहुण्यांपुढे चालला. त्यामुळे एक तर तो मॉम्स गिल्ट इतका वाईट पद्धतीने आला, म्हणजे इन्सल्टिंग गिल्ट होता तो, तसावाला गिल्ट नव्हता की आपण आपल्या मुलांसाठी काही करत नाही आहोत, पण ते इन्सल्टिंग खूप झालं. तिला त्या क्षणाला ते सगळं ठेवून तिच्या मुलीसाठी ड्रेस आणायला जायला लागला आणि तो आणावा लागला. तेव्हा ती मुलगी शांत बसली आणि त्या पाहुण्यांपुढे जी काही शोभा झाली ती वेगळीच झाली. तर हे खूप सहज करतायत मुलं. आणि या मुलांचा काही वयोगट नाहीये बरं का. नाही हे सगळं जरी ते साधारण काय परिस्थितीमध्ये काय वागलो की आपला हेतू साध्य करता येतो हे त्यांना हो अगदी अगदी कळतं. त्यामुळे ते व्यवस्थित त्यांना मॅनिप्युलेट खरंच करतात मुलं. आणि त्यामुळेच आपल्याला ही काळजी घ्यायला पाहिजे. त्याचं कारणच ते आहे, तुझ्या या प्रकारच्या वागण्यामुळे माझ्या आईपणाला कुठलाही बाधा येत नाहीये किंवा 4 लोकात माझी काही शोभा होत नाहीये, त्यामुळे मी माझ्या वाक्यावर फर्म आहे. हे कुठेतरी, आणि हे एकदम होत नाही, हे लहानपणापासून करावं लागतं. हे जर असं झालं ना की कधीतरी तुम्ही तुमच्या वयाच्या 13 आणि 14 वर्ष झाल्यानंतर मग जेव्हा आपण या पद्धतीने करायला सुरुवात केलं ना, मग त्याचे रिपरकशन्स खूप वेगळे होतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही अगदी मुलाला कळायला लागल्यापासूनच करावी लागणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट का करतोय, कशासाठी करतोय. आता तुमच्याच उदाहरणामध्ये ही जे घरात चर्चा झाली की आपल्याकडे लोक येत आहेत, मग त्यांना आपण काहीतरी गिफ्ट देऊया, मग ती काय देऊया, ह्या प्रकारचं जेव्हा तिथे बोलणं होतं, चर्चा होते. म्हणून जी घरातली चर्चा महत्वाची आहे ना, त्याचं कारण ते आहे कारण घर नावाची आपली एक जी संस्कृती आहे, जी एक व्यवस्था आहे, ती कशा पद्धतीने चालतीये हे मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे घरातल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यातनं काय होतं की ती मग नकळतपणे मुलांची पण जबाबदारी होते की आपली हट्ट करण्याची जबाबदारी नसून आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करणं, त्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं, खरंय, हे खूप गरजेचं आहे. हे जे आपण जितकं करू ना तितकं ते म्हणून की घर नावाची गोष्ट ना ती एकसंध एक युनिट म्हणून उभी राहिली पाहिजे.
त्याच्यामध्ये मूल वेगळं, आई वेगळी, वडील वेगळे, काय झालंय नाही, तो आजच्या काळाचा खूप परिणाम आहे की म्हणजे हे आपल्याला जाणवतं की इंडिव्हिज्युअलिझम तो खूप वाढलाय. मी माझं, मला माझं स्वतःचं बस. म्हणजे आपण असं म्हणतो ना की बऱ्याचदा जेव्हा पालक असं म्हणतात ना की ह्या जेव्हा चर्चा होतात अशा की आम्ही ऑफिसमध्ये आल्यानंतर आम्ही दमलेलो असतो त्यामुळे आम्हाला टीव्ही बघायचा असतो, मूल आर्ग्यू करतं मी पण अभ्यास करून दमलेला असतो, मला पण टीव्ही बघायचा आहे. खरं, तुम्ही कुठल्या तोंडाने नाही म्हणणार? नाहीच. आर्ग्युमेंट दोघांकडून व्हायला लागतं आणि मग असं होतं की मग माघार कोणी घ्यायची. मग कोणा मुलाला रागवलं जातं किंवा फटका दिला जातो किंवा मग त्याला काहीतरी बघ म्हणून कदाचित मोबाईल सुद्धा हातात दिला जातो. हे सगळं ह्या पद्धतीने व्हायला लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो एकमेकांचा रिस्पेक्ट आहे ना, म्हणजे माझं ऑफिस मधलं काम जितकं महत्वाचं आहे तितकंच तुला अभ्यासाने येणारा ताण महत्वाचा आहे किंवा तितकाच घरात आईने केलेला स्वयंपाकाचा तिला येणारा आणि घर नावाची गोष्ट सांभाळण्याचा जो ताण आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. हे पोचतं पाहिजे. हे जितकं पोचेल तितक्या ह्या गोष्टी कमी व्हायला मदत होईल. मी असं म्हणणार नाही की ते शून्यावर येतील, पण किमान प्रमाण कमी होईल. आणि हे कधीपासून तर हे मूल लहान असल्यापासून. आणि आपल्याकडे ना फार पूर्वापार एक गोष्ट सांगितली गेली आहे बघा, स्त्रीहट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. ते त्यात इतकं जास्त छान पद्धतीने फॉलो केलं जातं ना पालकांकडनं की नाही बालहट्ट आहे बाबा पुरवायलाच लागेल. पण तो पुरवता हे लक्षात येतं की आपण ज्या जाणीवाच पुरता या गोष्टींबाबतच्या कमी करून टाकतो. आता जसं आपण म्हणालो की साधारण हट्ट करण्याचा एक वयोगट आहे असं एक नॉर्मली आपण म्हटलं जातं की नाही बाबा साधारण 7-8 वर्ष 10 वर्षांपर्यंत मुलं हट्ट करतात, म्हणजे खूप बालिश हट्ट करतात असं म्हणूया. पण त्याच्यानंतरही मुलांचे हट्ट असतात, पण त्या हट्टांचं स्वरूप थोडंसं वेगळं असतं. तर मुलांच्या याच्याप्रमाणे हट्टांप्रमाणे म्हणूया किंवा मुलांच्या ह्याच्याप्रमाणे पालकांनी स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत का हो, किंवा कसं डील करावं पालकांनी या गोष्टींना? मला असं वाटतंय की ते करणं गरजेचंच आहे. त्याचं कारण मुलाच्या जसे वाढीचे टप्पे असतात त्यानुसार मुलाच्या गरजा बदलतात. म्हणजे साधारणतः 6-8 वयापर्यंत तुम्ही बघितलं तर मुलं एखादी गोष्ट हवी तर ती बुणबुण थोडस रडतील. त्याच्या आधीची मुलं थोडी रडतात, त्याच्या मुलांना रडायला आवडत नाही त्यामुळे ती बुणबुण. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये असं होतं की थोडं आग्रहाने, अग्रेसिव्हली थोडस ते मुलं बोलायला सुरुवात करतात, कारण आपण आपलं म्हणणं आग्रहाने मांडू शकतो असा एक कॉन्फिडन्स आलेला असतो त्या वयाप्रमाणे आलेला असतो. 10-11 वयानंतर थोडस असं होतं की मुलांना स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व जाणवायला लागलं असतं. म्हणजे मी पण कुणीतरी आहे, मी माणूस आहे. मग तिथे मला माझी मतं आहेत, मला एक म्हणणं आहे, माझं स्वतःच एक म्हणणं आहे, मला काय हवंय ते मला कळतं, तुम्ही सांगायची गरज नाही असं थोडक्यात असतं, नाही बोलले तरी सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू 8-9 वयानंतर ना मुलांना एकूणच मगाशी म्हटलं तसं की निर्णय प्रोसेसमध्ये सहभागी करून घेणं खूप गरजेचं असतं. घरातली निर्णय प्रोसेस असेल किंवा तुम्हाला तुमच्या ऑफिस व्यवसायामधल्या गोष्टी असतील, ह्या सगळ्याच प्रोसेसमध्ये त्यांना भोवतालचा समाज हा ह्या वयामध्ये जाणीवपूर्वक दाखवायला लागतो. बरोबर आहे. आपण त्यांच्या बरोबर आपण बघावा लागतो खरं की भोवताली काय चाललंय, भोवताली काय गोष्टी होत आहेत समाजामध्ये. आणि ते जेव्हा होतं ना, म्हणजे काय करावं लागतं तर आपण जसं म्हणतो पूर्वीच्या ह्याच्यात की साधारणतः 9-10 वयानंतर पालक आणि मुलं हे मित्र व्हावे लागतात तिथे, कारण मुलाचा प्रवास इंडिपेंडंट होण्याकडे व्हायला लागतो. अगदी. त्यामुळे त्यांना ते त्या लेवलला येणं, एका लेवलला येणं आणि बोल, आणि मग त्यांना जेव्हा या प्रकारे निर्णय प्रोसेसमध्ये आपण सहभागी करून घेतो, त्यांना या प्रकारे घरातल्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतो, मग ते योग्य विचार करायला लागतात. मग त्या स्वतःला काय हवंय काय नको, म्हणजे मला आठवतंय ना, आता मी ज्या मुलांसोबत काम करतो एखादी गोष्ट त्यांना इतका सारासार विचार करतात की एखादी गोष्ट नकोय, त्याला खूप खर्च येणार आहे किंवा ती गोष्ट खर्च करण्याची म्हणजे गरज नाहीये, तर ते मला पण सांगतात. म्हणजे मला माझ्या संस्थेमध्ये सुद्धा गोष्टी आणणार आहे, तू हे कशाला आणतो ज्याची आपल्याला गरज नाहीये, हे आपल्याला नाही लागणार आहे, ह्याच्याऐवजी आपण ह्या गोष्टी करू, खूप स्वस्तात काम होईल, इतकं ते सांगतात. कारण त्यांना त्या प्रोसेसने जायची सवय लागली. कारण संस्थेतल्या अनेक गोष्टींच्या निर्णयामध्ये मी त्यांना सहभागी करून घेतो की आपल्याला हे घ्यायचंय, हे काय करूया, घेऊया का नको घेऊया, मग तेच सोल्युशन घेऊन येतात. मला असं वाटतं की ह्या पद्धतीने केलं ना
हा, मग जी गोष्ट त्यांना गरजेची आहे त्याच्यावर ते अधिक संशोधन करतात, काय करायचं ते ठरवतात आणि ते योग्य किमतीला ती विकतही घेतात. ज्याचा अर्थ असं नाही की ज्या गोष्टीला जी गरजेची आहे ती त्या योग्य किमतीला जरूर घ्यावी, बरोबर. पण गरज आणि गरज नसणं ह्याच्यामधली जी सीमारेषा आहे किंवा ह्याच्यामधला जो सारासार विवेक आहे तो त्यांना करायला शिकवला पाहिजे. तर आपणही केला पाहिजे. आणि हे पालक म्हणून कर्तव्य आहे. पालक म्हणून फक्त मुलांना वाढवणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं किंवा त्यांना कपडे लत्ते पुरवणं एवढाच भाग नाहीये. तो खूप छोटा आहे. तोही जाणीवपूर्वक सजगपूर्वक करायला हवा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी सजगता आहे ना, ही जाणीवपूर्वक करण्याच्या गोष्टी आहेत ना, त्या फार महत्वाच्या आहेत. त्या जितक्या करू ना, आणि मला असं वाटतं की आयुष्यात त्याच महत्वाच्या आहेत. ही सजगताच खूप महत्वाची आहे. मग ती विचारांच्या बाबतीतली असेल, ती कृतीच्या बाबतीतली असेल, सगळ्याच बाबतीतली असेल. मला एक म्हणायचं प्रसादजी की मुलांच्या वयानुसार पालकांनी मुलांसोबत वागायच्या पद्धती बदलायला हव्यात. बदलायलाच हव्यात ना, मी आता म्हटलं बदलायलाच हव्यात. काय एक्झॅक्टली काय पद्धतीने डील करायला हवं? डील करायला हवं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, म्हणजे डील अशा मला फारसं आवडत नाही म्हणून साधारणतः 7, 8, 9 वयापर्यंत मुलं अनेक अर्थाने पालकांवर अवलंबून असतात. हो, अगदी. ती त्यांच्या म्हणजे वस्तू घेण्यापासून, त्या फूड पासून म्हणजे अन्नापासून इमोशनल याच्यापर्यंत हे सगळे असतात. त्यामुळे तिथे अवलंबित्व असल्यामुळे ते अवलंबित्व पूर्ण करणं ही पहिली गरज असते. तिथून पुढे पालकांनी पण मुलांचा प्रवास हा इंडिपेंडंट होण्याकडे करायला हवाय असं मला वाटतं. की तुझी गरज आहे ना, मग हळूहळू द्यावेत ना, की ओके बाबा 9-10 वर्षापासून पालकांनी हरकत नाही की तुझा महिन्याचा खर्च किती आहे, तुला बाबा काय 100 रुपयाचे कपडे लागतात, 10 रुपयाचे पेन लागतं, 5 रुपयाचे अजून काहीतरी लागतं, 100 रुपयाचं अजून काहीतरी लागतं, तुला सायकल जातो तो सायकलचा काय हवा भरायचा खर्च अजून 10 रुपये येतो. ओके, म्हणजे तुला महिन्याला सगळा मिळून 450 रुपये खर्च लागतो. ओके, उद्यापासून मी तुझ्या 1 तारीखपासून 450 रुपये तुझ्या हातात देईन, तुझा खर्च तू करायचा. बरोबर. मग वाढवा ना हळूहळू. मग पुढे गरजा वाढतील, खर्च वाढेल. थोडं 14-15 वर्षाच्या मुलाला अजून मोठा खर्च येणार आहे. ते एखादा क्लास लावर असेल त्याचा खर्च येणार आहे. द्या ना त्याला, त्याचा खर्च मॅनेज करू दे ना. मग हळूहळू घर त्याच्या हातात द्या. मग घर कसं मॅनेज करायचं हे त्याला कळेल. घरातला आपला खर्च किती आहे महिन्याचा. मग मला हवे ते पेट्रोलचे पैसे मी तुझ्याकडून घेईन ना. तू हिशोब ठेव, तू मॅनेज कर. कळेल ना मुलाला, घर नावाची व्यवस्था कळेल, व्यवहार नावाची गोष्ट कळेल. मग त्यातनं आपोआप ही जाणीव येईल की आपल्याला 10,000 रुपयात महिना चालवायचा आहे तर कुठे कटछट करायला. मग ते कधीतरी बापाला पण सांगेन ना की या महिन्यात शर्ट नका घेऊया, पुढच्या महिन्यात घेऊया, कारण या महिन्यात पैसे नाहीयेत, ऍक्सेप्ट करूया. मला असं वाटतं की ह्या पद्धतीने वयानुसार आपल्याला जावं लागणार आहे. आणि त्यातनं दुसरा होतो असं की हे घर आपलं आहे. ते फक्त रात्री घरी यायचं आणि सकाळी जाण्यापुरतं नाहीये. ती आपलेपणाची भावना पण वृद्धिंगत होते. आपलेपणाची भावना वृद्धिंगत होते. किंवा आपण घरात गोष्टी करतोय त्या विचारपूर्वक करतोय. व्हेरी ट्रू. मॅनेजमेंट नावाची गोष्ट ही इथनच शिकतात मुलं. खरं. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपल्याला करायला हव्यात. आणि दुसरी गोष्ट त्यातनं काय होतं, त्यातून कुठल्याही गोष्टीबद्दलचा जसा ह्या प्रकारचा विचारपूर्वक करण्याचा भाव येतो तसा रिस्पेक्ट पण येतो. की महिन्याला पूर्ण एवढा 5 किलो तांदूळ घरात आणलेला आहे आणि तो मला पुरवायचा आहे महिन्याला 5 किलो तांदूळ, याचा अर्थ मग मी तो वाया नाही घालवत. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे ही त्या वस्तूप्रती असलेला रिस्पेक्ट असेल, त्या अन्नाप्रती असलेला रिस्पेक्ट असेल, कुठल्याही गोष्टींप्रती असलेला रिस्पेक्ट आहे, ती कृतज्ञता वाढत जाते. ती वाढत जाते. आणि मला असं वाटतं की ते व्हायला पाहिजे. प्रसादजी, अलीकडे ना पालक आणि मूल या दोघांना पण खरं तर दोघांना पण, फक्त पालकांनाच मुलांच्या भविष्याची चिंता आहे असं नाही, तर मुलांना स्वतःला देखील आपल्या भविष्याबद्दल फार चिंता वाटायला लागली आहे. आणि मग या अनुषंगाने गोष्टींकडे कसं बघावं पालकांनी पण मुलांनी पण? म्हणजे भौतिक गोष्टी मिळणं आणि भौतिक गोष्टीच्या अनुषंगानच भविष्य आपलं सिक्युअर्ड आहे, सेफ आहे, अशी एक भावना हळूहळू थोडीशी वाढी, दुर्दैवाने ती तशी आहे, वाढायला लागली तशी आहे. याचं कारण मार्केट तसं आहे की तुम्ही महिन्यात 2 महिन्यात एका सहलीला गेलंच पाहिजे, किंवा तुम्ही ती खरेदी केलीच पाहिजे. तुम्ही मुलांसाठी खरेदी केली नाही त्याचा अर्थ तुम्ही कुठेतरी मुलांना कमी याच्यामध्ये ठेवताय. ह्या प्रकारच्या ज्या सातत्याने तुमच्या समोर जाहिराती आदळत राहतात ना,
त्याने होतं असं की नकळतपणे आपण हे करत नाही आहोत म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय, ही एकतर भावना यायला लागते. बरोबर आहे. दुसरी एक 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 अस्थिरतेची भावना ह्या मध्ये खूप आहे, वाढली आहे, थोडीशी खूप वाढलेली आहे. ही अस्थिरता दोन प्रकारची आहे की आज शक्य आहे ना, मग आज करून घेऊया, होय, किंवा काल मला करता येत नव्हतं म्हणून मी आज करतोय, ह्या प्रकारची पण एक भावना आहे. तिसरी भीतीची एक जी भावना आहे ना, की आज भोवताली समाज माध्यमामधून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून मुलांनी अमुक केलं, मुलांनी कुठल्या तरी टोकाचं पाऊल उचललं, ह्या प्रकारच्या बातम्या खूप सातत्याने येत आहेत. आणि आपलं मुलंही त्याच प्रकारे काहीतरी करणार नाही ना, त्याच प्रकारात कुठेतरी जाणार नाही ना, याही प्रकारची एक भीतीची भावना पालकांच्या मनामध्ये. आणि मग आपण हे करूया, त्याने ते करायला नको, त्यापेक्षा त्याने ते टोकाचं पाऊल उचलायला नको, त्याच्यापेक्षा त्याला आपण हे देऊया, ह्याच प्रकारचा विचार मग तो पालकांमध्ये होताना दिसतो. आणि काही वेळेला ना, हा समाज माध्यमांचा पण एक परिणाम आहे की म्हणजे हे जनरल नाहीये, पण काही केसेस असं मला येताना दिसत आहेत की मुलं पण या प्रकारची मग भीती दाखवतात की तुम्ही हे केलं नाही ना, मी घरातनं निघून जाईल. बरोबर आहे, बरोबर आहे. किंवा मी घरात थांबणारच नाही, किंवा मग मी असं काहीतरी करून घेईन, अशा प्रकारची म्हणजे भीती पालकांना दाखवली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यासाठी मूल मोठं व्हायच्या आधीपासूनच ही जी सातत्याने चर्चा आहे ना या गोष्टींवरची, या गोष्टीवर बोलत राहणं हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. आणि तिथे मला असं वाटतं की पर्याय नाहीये, तिथे पालकांनी वेळ द्यायलाच हवाय मुलांना. किंवा आपल्या भोवताली काय घडतंय, काय गोष्टी चालू आहेत आणि त्या आपण कशा घ्यायला हव्यात, त्याच्यावर काय आपल्या प्रतिसाद, त्याचा प्रतिक्रिया असायला हव्यात, हे सातत्याने करण्याची गोष्ट. इथे पालकांनी सजग राहावंच लागणार आहे. म्हणजे मधल्या काळात म्हणण्यापेक्षा आता ही पालकांचा जो एक काही समज आहे ना, की अशा गोष्टी, अशा भौतिक गोष्टी किंवा भौतिक सुविधा किंवा मटेरियलिस्टिक गोष्टी मुलांना दिल्या म्हणजे त्यांचं समाधान तर होतच होतं, पण ऍट द सेम टाइम ती प्रेस्टिजियस पण समजलं जातं. तर प्रेस्टिज इश्यू न करता मुलांसाठी जे काही योग्य आहे आणि ज्याची गरज आहे त्यांना तेच फक्त प्रोव्हाइड करता प्रेस्टिज इश्यू काय होतो मला सांगतो की मुलांच्या भोवतालचं वातावरण पण तसंच असतं. याने हे घेतलं की मला ते हवंच असतं. आणि म्हणूनच ते की आपली गरज काय आहे, मुलाचं काय होतं की त्याला माझ्याकडे अमुक गोष्ट नाहीये हे चार चौघात सांगताना कमीपणा होतो. अगदी त्याला माझ्याकडे काय चांगलं आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि हे पालकांनी त्यांना त्यासाठी हे केलं पाहिजे. तुम्हाला गंमत होती की माझ्या संस्थेमध्ये मुलं आहेत, ती पण फोन वापरतात, त्यांच्याकडे फोन असतो, कोणाकडे साधा फोन आहे, कोणाकडे स्मार्टफोन आहे, पण त्यातल्या कोणीच कोणाला तुझ्याकडे हे आहे आणि हे नाहीये म्हणून चिडवत नाही, त्यांना कुठलाही कमीपणा येत नाही त्याच्यामध्ये. कारण ती रचनाच तशी उभी केलेली आहे की हा फोन आहे, हा आपल्या सोयीसाठी आहे, माझी सोय फक्त कॉल करणं आहे, त्यामुळे माझी गरज तेवढीच आहे, त्यामुळे मला तेवढाच फोन पुरतोय, अगदी अगदी मला त्याच्यावर लागत नाही. हे मुलंच ही समज त्या मुलांमध्ये पण डेव्हलप झाली पाहिजे. ऍब्सोल्युटली. पण त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. अगदी अगदी. अदरवाईज पिअर प्रेशर मुळे पण बऱ्याचदा असं होतं की मुलं खूप मग हट्ट करायला लागतात पालकांकडे की त्याच्याकडे तर मलाही हवंय. ऍब्सोल्युटली. ती कष्ट कुठे करतात मुलं, तर मला काहीतरी उत्तम प्रकारे अभ्यास करायचा, उत्तम प्रकारे सादर करायचं आहे, समोरच्याला समजेल अशी गोष्ट मांडायची आहे, इथे ते खूप कष्ट घेतात. खरं, त्यांचं लक्ष इकडे नसतंच. हो. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे. आणि तिथे पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे. म्हणून म्हणते की घरातली कुठलीही गोष्ट असेल, मग तुम्ही घरातला टीव्ही असेल, घरातला सोफा असेल, काय आहे, ह्या गोष्टी ह्या आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक म्हणून नाही बघता कामा. माझी गरज 32 इंची टीव्ही एवढीच आहे, तर आमच्या घरात 32 इंची टीव्हीच आहे आणि तो आम्हाला पुरेसा आहे. तो 72 इंची असला पाहिजे अशी गरज नको. माझ्याकडे साधा 10,000 रुपयाचा सोफा आहे, तो बसणं इतकंच त्याच्यावरचं काम पुरेसा आहे. तो लेदरचा पाहिजे का हेवी, म्हणजे हे आपल्या गरजा काय आहेत आणि त्यानुसार त्यावर अवलंबून आहे, यावर ते ठेवावं आणि त्याप्रमाणे ते म्हणजे मुलांना कुठेही त्यातून स्वतःची आयडेंटिटी ही मुलांनी त्या सोफ्याशी, त्या टीव्हीशी, त्या फोनची जोडता कामा नये. आणि मुलांनी जर जोडायला नको असेल तर ती पालकांनी नाही जोडली. क्या बात आहे, व्हेरी वेल सेड. आणि ह्या पद्धतीने जर आपण गेलो ना तरच ते कमी होईल. अदरवाईज आपण काय करतो की म्हणजे तुमची आयडेंटिटी ह्या तुमची साडी ही तुमची आयडेंटिटी नाहीये ना.
अदरवाईज तुमचा साडीत जीव अडकतो. खरंय. बायकांचा असतोच. हा दुसरा मुद्दा आहे. हा नाही म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की खरंय. हा या साडीमुळे तुम्ही छान नाही दिसत. आहा क्या बात आहे. हा मुद्दा आहे. तर मी सिरियसली सांगतो. अदरवाईज काय होतं की आपला बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आपण भौतिक गोष्टींमध्येच अडकून बसतो, स्वतःही अडकून राहतो आणि मुलंही नकळत अडकली जातात आपल्यामुळे. त्यांची बुद्धी, त्यांचा विचार, त्यांच्या कॅपॅबिलिटीज ह्याकडे लहानपणापासून न्यायला पाहिजे. हे काम शाळेने केलं पाहिजे आणि हे काम घरी पालकांनी केलं पाहिजे की तू ही गोष्ट चांगली करू शकतोस. हो मग आपोआप मूल असलेले 2 ड्रेस पण उत्तम प्रकारे कॅरी करेल. अगदी अगदी अगदी. तो खूप वेगळा विषय, त्याच्यावर एक स्पेशल एपिसोड करू आपण. शाळांवरती. मी हे थोडस ताणून का मांडतोय कारण खरंच आहे ते. अगदीच खरं. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची म्हणजे मुलाच्या जडणघडणीमध्ये जो फॅक्टर महत्वाचा आहे, मग ती शाळा असेल, शिक्षक असतील, पालक असेल, आजूबाजूची लोक असतील, तर या सगळ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि त्या सगळ्यांनीच इतक्या सजगपणे राहणं खरं तर नितांत गरजेचं आहे. बऱ्याचदा प्रसादजी असं वाटतं की मूल जबाबदारीने वागावं, त्यांनी जबाबदार व्हावं, त्यांनी जबाबदाऱ्या घ्याव्यात स्वतःच्या, असं पालकांना खूप वाटत असतं. पण यासाठी मग काय करावं नेमकं? मुलांनी काय करावं आणि पालकांनी पण काय करावे? की जर पालकांना वाटतंय की मुलांनी काही अंशी थोड्याशा जबाबदाऱ्या घ्याव्यात घरातल्या, मला असं वाटतं की मूल एका कळत्या वयाचं झालं की खरोखर घर मुलाच्या हातात द्यावं. वा. मग अशी म्हटलं तसं घरातले निर्णय मुलाला घेऊ द्यावेत. आपल्या बाबतीत निर्णय सुद्धा मुलाला सहभागी करून घ्यावेत. वा. मला शर्ट घ्यायचा आहे, कुठला घेऊया? 500 रुपये बजेट आहे, 500 रुपयात कुठला चांगला शर्ट होईल? मुलाला म्हणू दे ना, नाही ना 500 पेक्षा आपण बजेट जरा वाढवा ना, 700 रुपयाचा शर्ट घ्या ना, काय हरकत आहे? म्हणू दे ना मुलाला. किंवा त्याला असं म्हणू दे, नाही तुम्हाला 500ची गरज नाही, 300 रुपयाचा पण चांगला दिसेल, मी चांगला 300 रुपयाचा शर्ट घेऊन येतो, आणू दे ना, जाऊया ना त्याच्याबरोबर. मला असं वाटतं की आणि हे फक्त काय 12-14 वयाचं नाही, त्याच्या आधी सुद्धा हे करायला हवं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की घरात आपण जे काही काम करतो, इन्क्लुडिंग घरातले येणारी कामवाली, ह्याबद्दलची रिस्पेक्टची भावना पण निर्माण करायची. ते आपल्या घरातला सदस्य आहे. खरं. जनरली आपण काय करतो बघा, म्हणजे हे अनेक घरामध्ये होतं, रात्रीचं उरलंय, आपण खाणार नाही आहोत, कोणाला कामवालीला द्या. होतं हे. काय होतं ह्याचा अर्थ? आपण जे करत नाही आहोत ना ते त्याला द्या. नकळतपणे एक थोडीशी म्हणजे त्यांची लेवल थोडी खाली आहे, किंवा राहू दे ना, ठेव ना, घासेल भांडीवाली. नाही, ही लक्झरी ना, ही नाही उपयोगाची. खरंय. ती व्यक्ती आपल्या सोयीसाठी आहे, याचा अर्थ आपण तिला गृहीत धरायचं आहे असं नाही. मग आपण असं गृहीत धरणं होतच ना. नवरा बायकोला गृहीत धरतो, बायको नवऱ्याला गृहीत धरते, होतच ना हे सगळं. हे सर्रास होतं. इव्हन याच्यात मला थोडंसं ऍड करायला आवडेल. दरम्यानच्या काळात बघा तुम्ही, मध्ये मी अनेक कुटुंब अशी बघितलेली आहेत की खूप सोयीनी यांचं सुजाण पालकत्व वर डोकं काढतं. खूप सोयी, म्हणजे फॉर एक्झाम्पल कधीतरी एखादी चूक, मे बी हे थोडंसं विषयांतर किंवा मगाच्या मुद्द्याला धरून नाहीये, पण ओव्हरऑल या मुद्द्याला धरूनच आहे हा मुद्दा, की बऱ्याचदा असं होतं ना की मुलांनी एखादी चूक केलेली असते तर आई पटकन एखादा फटका देते, पण हाच फटका जर बाबांनी दिला ना तर आईचं सुजाण पालकत्व वर येते की तू का मारलंस तिला, आपण एवढे सुजाण पालक आहोत, आपण इतके कॉन्शियस आहोत, मुलांना मारणं चांगलं आहे का? हा सगळा विचार जेव्हा बाबा एखादा फटका मारतो तेव्हा येतो. वाईस वर्सा. मग कधी आईने असं केलं तर बाबा बोलतो, बाबांनी केली एखादा ओरडा दिला तर चालतं. नेहमी असं पालकांना म्हणतो की मुलाला तुमच्या सोयीने वाढवू नका. एक्झॅक्टली. पालकत्व हे सोयीचं नाहीये खरं तर, अत्यंत जबाबदारीची आणि भानपूर्वक करायची गोष्ट आहे. म्हणजे तुमचे त्याबद्दलचे वाद असतील ना तर मुलाच्या अपरोक्ष सोडवा. खरंय, अगदी खरंय. पण एकाने एक केलं म्हणून दुसऱ्याने दुसरं करायचं हे मुलासमोर होता कामा नये. तुमचे वैचारिक मतभेद आहेत की ते त्याला तिथे एका टप्प्यानंतर मुलाला नक्की इन्व्हॉल्व करून घ्या की बाबा हिला असं वाटतंय, मला असं वाटतंय, तर तुझं पण सांग, तुझं काय मत आहे यावर. म्हणजे आईने नोकरी करावी का नाही, असं बाबाला वाटतंय की तिने आता नोकरी करावी, नुसतंच घरात बसून नाही. आईला वाटतंय की मला आता नोकरी काही जमणार नाहीये, मी आता 40शी संपलेली आहे, आता कुठे मी नोकरी करू. तर तुला काय वाटतंय बाबा? बरोबर आहे. आपण काय करावं की आईने कुठेतरी काहीतरी करावं, किंवा ती घरात बसून बसून कंटाळली, आता 10 वर्ष घरातच बसलेली आहे, तिने कुठेतरी बाहेर व्हावं का? जरूर करा ना मुलांबरोबर. हे ह्या प्रकारे त्यांना इन्व्हॉल्व नक्की करावं. पण
मुलासमोरचे वाद मात्र हे कटाक्षाने मुलाविषयीचे टाळायला हे हवे. टाळायलाच हवेत. आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुलाचा वापर करणं किंवा कोणाला तरी कुरघोडी करण्यासाठी म्हणून मुलाचा वापर करणं, म्हणजे हे तर केसेस माझ्याकडे अनेक पालक सांगतात की मी नाही म्हटलं की, किंवा अजून एक असं होतं, म्हणजे आता हे अलीकडच्या काळामध्ये खूप होताना दिसतंय आणि हे आई बाबा दोघांकडूनही होतं की बऱ्याचदा पालक टूरवर असतात, मग कुठेतरी गेले की तिथलं काहीतरी घेऊन येणं मुलासाठी, कुठेतरी गेले की तिथलं काहीतरी घेऊन येणं मुलासाठी, मग काहीतरी ते प्रेशियस तिथल्या गोष्टी घेऊन येणं. कारण का तर मी वेळ देऊ शकत नाहीये. ह्यातून म्हणजे हे जर मूल लहान असेल ना 6-7 8 वर्षांचं, तर ते आईबाबांकडे मग त्या दृष्टीने बघायला लागतं की मग ते कुठेतरी गेले का मग तिथनं ते मला काय आणणार आहे. होतं हे सर्रास होतं. बाहेर जातीयस ना सोडून, मला येताना हे घेऊन ये किंवा मला ते हवंय, येताना मला हे आणशील ना, बघ म्हणाला म्हणजे आणशील ना म्हणता 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 मला घेऊनच ये, बघ मला आणायलाच हवंय. म्हणजे ते नकळत असं व्हायला लागतं की धमकी वगैरे देतात की काय मुलं आपल्याला. आणि या नोटवर मुलं गेलेली असतात. कारण मूल मुळातच की मला अमुक हवंय आणि ते मला मिळवायचं आहे ह्याच लेवलला असतं. आणि म्हणून हे सगळं होतं आणि म्हणून हे टाळण्याची गरज आहे. आणि हे लहानपणापासून अगदी की जेव्हा आपण, म्हणून म्हटलं की पालक म्हणून जेव्हा आपण स्वतःकडे बघतो किंवा पालक होतो असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा मला या गोष्टी आता इथून पुढच्या काळामध्ये सांभाळायला हव्या आहेत, काळजी घ्यायला हवी. हे पालकत्वाचं शिक्षण हे खूप गरजेचं आहे. माझा काय रोल असणार आहे, माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, आई नावाची भूमिका किंवा वडील नावाची भूमिका म्हणजे काय भूमिका आहे, हे खूप गरजेचं आहे. आणि मला दुसरं असं वाटतंय की ही जी तुम्ही जबाबदारी म्हणताय ना, मला कुठेतरी असं वाटतंय की आपण काय किंवा मुलासमोर सुद्धा काय आपण खूप लिमिटेड आयडेंटिटी ठेवतो. मला असं वाटतं की मुलासमोर आपण या विश्वाचे भाग आहोत, ही आयडेंटिटी त्याची विकसित होणं आणि आपल्यामध्ये, आणि ती व्हायला हवी असेल ना, तर मूल निसर्गात वावरायला पाहिजे, ते फिरलं पाहिजे, ते समाजात वावरायला पाहिजे, ते त्याने उघड्या डोळ्याने हे जग बघायला हवंय. नाहीतर आपण ना खूप तितक्याच, आणि मग आपला इगो खूप वर येतो सातत्याने, कारण आपण खूप लिमिटेड आयडेंटिटी मध्ये जगतो. व्हेरी ट्रू. मी कोणाची तरी बायको आहे, मी कोणाची तरी आई आहे, मी कोणाची तरी मुलगी आहे, ह्याच्या पलीकडे मी विश्वाची नागरिक आहे, ही जाणीव आपल्यामध्ये निर्माण व्हावी लागेल. आणि ती आपल्यामध्ये असेल तरच ती आपोआप मुलांमध्ये उतरेल. अगदी. आणि मग काय होतं की फक्त मी माझ्यापुरता नाही विचार करत, मग मी झाडाचं पान तोडताना सुद्धा विचार करतो. खरं, ती सेन्सिबिलिटी आपोआप डेव्हलप होत जाते. ती यायला पाहिजे असं मला वाटतं. खरं खरं खरं. आणि म्हणून मी खूप पालकांना सांगतो ना की तुम्ही फिरायला जाताय ना, मोबाईल घरात ठेवून जा. खरंय. मग आपण हल्ली मोबाईल सगळ्यात आधी सोबत घेतला जातो कपड्यांपेक्षा पण जास्त. कारण मग काय, आपण फक्त फोटो काढण्यात रमतो. आपण हे झाड बघत नाही, त्याची फुलं बघत नाही, त्याची पानं बघत नाही, त्याला कधी हात लावत नाही. हात लावला तरी सुद्धा मला असं वाटतंय की ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ना, ही सेन्सिटिव्हिटी या मुलांना ह्या प्रकारे वावरू देण्यातूनच येईल. खरंय, अगदी खरंय. आणि ते आपणही वापरलं पाहिजे, तरच आपण त्याचा भाग होऊ. म्हणजे मला काही वेळेला पालक विचारतात की मुलांनी काय खाणं चांगलं. मी त्यांना नेहमी असं सांगतो की तुम्ही काय खा हा मुद्दा नाहीये, तुम्ही व्हेज खा, तुम्ही नॉनव्हेज खा, तुम्हाला जे योग्य वाटत मी त्याच्यावर, तुम्ही जे खाताय त्याबद्दल तुमचा रिस्पेक्ट आहे काय, फार कृतज्ञता, त्यांना प्रतीची कृतज्ञता. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज खा का नाही हा मुद्दा नाहीये, पण त्याच्यासाठी एक जीव गेलेला आहे त्याबद्दलची कृतज्ञता. आणि म्हणून मी म्हणतो की अन्न किंवा फूड एन्जॉय करा, असं आपल्याकडे खूप म्हटलं जातं, एन्जॉय करा. मी असं म्हणतो एन्जॉय करण्याची कृतज्ञ राहूया. खरं, आनंदाने खाऊया पण कृतज्ञतेने खाऊया. आणि ती जर कृतज्ञ असेल तर मग तुम्ही वाया नाही घालवणार. शेवटच्या प्रश्नाकडे येऊ प्रसादजी. बऱ्याचदा असं होतं ना की पालक स्वतःचा आनंद तर मुलांशी शेअर करतात, पण स्वतःची दुःख, स्वतःचा त्रास, स्वतःची वेदना मुलांशी शेअर करत नाहीत. तुम्हाला असं वाटतंय का की पालकांनी मुलांसोबत ते शेअर करायला हवं? रादर असं असतं की पालक जर या प्रकारच्या ताणात असतील, टेन्शन मध्ये असतील ना, तर मुलं अस्वस्थ असतात, कारण त्यांना ते जाणवत असतं लगेच. कुठल्या भाषेत बोलायचा हा मुद्दा वेगळा, पण मला असं वाटतं की हे करायला हवं. रादर त्यांना सोल्युशनचा पार्ट करायला हवं. मगाशी म्हटलं तसं एका टप्प्यावर तर ऑफिस मधल्या गोष्टी हे सगळं शेअर कराव्यात ना, की मला ही अडचण आहे, कशी सोडवूया, किंवा यावेळेला घरात 4 पैसे कमी आहेत बाबा,
जरूर बोलावं मुलांशी. आणि म्हणून मी जे माझ्या लहानपणाचं उदाहरण दिलं की माझ्या लहानपणी ह्या सगळ्या चर्चा घरात होत असल्यामुळे घरात काय चाललंय मला कळतच होतं, त्यामुळे आपोआप मी त्याचा पार्ट होत होतो. खरं. हे 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 कुटुंब म्हणून जी गोष्ट घडली पाहिजे. मग होईल काय, मग आपोआप हे मटेरियलची गोष्टींचं जे टेन्शन आहे ना, ताण आहे ना, तो आपोआप कमी व्हायला लागेल. मुलं ही ह्याकडे ते फक्त त्याच्या उपयोगाच्या किंवा उपभोगाच्या वस्तू म्हणून नाही बघणार. खरंच गरजेचं आहे का, खरंच आवश्यक आहे का, विचारपूर्वक बघतील आणि विचारपूर्वक कृती करतील. ह्याचा अर्थ आनंद घालवायचा का असं मला नाही म्हणायचंय. प्रत्येक गोष्ट फक्त विचारपूर्वकच करायची का, नाही. काही गोष्टी स्पॉन्टेनियसली होणं पण आवश्यक असतं. समोर आईस्क्रीमचं दुकान दिसतंय आणि मला आईस्क्रीम खावंसं वाटतंय, तर अरे बापरे ते आईस्क्रीम खायला पाहिजे का, मग आता जेवलोय, मग जेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं योग्य आहे का वगैरे, इतका विचार करण्याची गोष्ट नाही असं मला वाटतं. म्हणजे आपल्या गोष्टी तारतम्याने घ्याव्या लागतील. पण म्हणजे स्पॉन्टेनियसपणा घालवायचा पण नाहीये, पण त्याचा अर्थ मी वाटेल तसं वागतोय असं पण होता कामा नये, चालणार नाहीये असं मला वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मला खूप जेन्युअनली एक गोष्ट जाणवली मधल्या काळामध्ये की बऱ्याचदा असं होतं की स्ट्रेस असतो, कामाचा स्ट्रेस असतो, एन्झायटी येते, आपापल्या स्तरावरती अनेक गोष्टी चाललेल्या असतात आणि या सगळ्यांना डील करता करता नकळतपणे आपल्या हक्काचं ठिकाण म्हणून आपला कुटुंब आणि आपल्या कुटुंबातली माणसं याच्यावरती नकळत आपण तिथे मुखवटा गळून पडतो. बाहेर ऑफिशियल ठिकाणी किंवा कार्यालयीन ठिकाणी जिथे कुठे तुम्ही एक सोफिस्टिकेटेड असण्याचा जो काही एक मुखवटा असतो तो तुमच्या घरात आल्यावर तो गळून पडतो आणि नकळतपणे राग किंवा सगळे तुमच्या ज्या काही भावना आहेत ना त्या तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींवरती व्यक्त केल्या जातात. तर अगदी सहज मला माझ्या लेकीने मधल्या काळात प्रश्न विचारला, तुला काय झालंय, तुला काही त्रास होतोय का, तू का अशी चिडचिड करतेस. आणि त्या क्षणाला आई रिअलाइज की बापरे, म्हणजे आपण आपला जो काही त्रागा आपल्या मेंदूत जे काही सुरू आहे ते त्याचं रिफ्लेक्शन आपल्या मुलीवर किंवा आपल्या कुटुंबातल्या लोकांवर पडते आणि त्या क्षणाला रिअलाइज झालं की नको हे होता कामा नये. पण मला असं वाटतं की तिला समजून पण द्यायला हवं की हो माझे आता मी या स्टेजमधून जातीये किंवा ह्या माझ्या अडचणी आहेत आणि त्यामुळे कदाचित माझ्या वागण्यामध्ये ह्या गोष्टी दिसू शकतात. म्हणजे बऱ्याचदा मी मोठ्या मुलांच्या पालकांना आणि मुलांना तर हे सांगतोच. म्हणजे उदाहरणार्थ 14, 15, 16 वर्षाचे जेव्हा मुलं असतात ती टीनेज मधनं त्या सगळ्या टीनेज मधल्या बदलांमधनं जात असतात अगदी, आणि त्यांच्या पालकांचा विचार केला, प्रामुख्याने आईचा विचार केला तर त्यांची 40-45 आली. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास एका वेगळ्या हार्मोनल चेंजेस मधून होत असतो आणि दोघी त्यामुळे अस्थिर असतात. खरंय. आता तिथे त्या नवऱ्याची पण एक विचित्र अवस्था असते अशा वेळेला. अगदी अगदी. तर अशा वेळेला मग सगळ्यांनीच एकमेकांना सांभाळून घेणं, म्हणजे त्या मुलाला कळलं पाहिजे की आपल्यामध्ये अनेक गोष्टी बदलत आहेत त्यामुळे आपले ते सगळं चिडचिड होते. त्याच्या आईने पण ती समजून घेणं, मुलाला आईची अवस्था कळणं, वडिलांना आईची अवस्था कळणं आणि ह्या दोघांनी की वडील ह्या सगळ्यामध्ये समजतात हे खूप गरजेचं आहे. आणि हा संवाद जर झाला नाही ना तर तुम्ही बघा की मग त्या ह्याच्यामध्ये ना कुटुंब असं अस्थिर होतं, प्रचंड अस्थिर होतं. खरं. त्यामुळे ह्या गोष्टीवर आपल्याला जाणीवपूर्वक काम करायला, म्हणून म्हटलं की ते एकमेकांना समजून घेणं आहे ना, खरं हे खूप गरजेचं आहे आणि हे प्रत्येक टप्प्यावर करावं लागतं. क्या बात. म्हणजे अनेकदा असं म्हणतात ना की कुठेतरी 40-45 नंतर परत बाईला जी घरात असते तिला वाटतं मी आपण बाहेर काहीतरी करावं. तिला 4 लोक म्हणतात आता तू कशाला करणार आहेस, काय करायचं तुला. नाही, आता तिची काहीतरी परत एक वेगळी गरज करून दाखवायची उर्मी आहे त्याच्यामध्ये किंवा स्वतःचं अस्तित्व प्रत्येकालाच वाटतं ना की माझं अस्तित्व मला कुठेतरी दाखवायला पाहिजे. मग त्याला एक सपोर्ट सिस्टीम उभी करायला लागेल आणि हे प्रत्येक मला असं वाटतं की या पद्धतीने काम केलं तर आपोआपच मग हे मटेरियलिस्टिक मधून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप कमी होतील. व्हेरी ट्रू. त्या मुद्दा म्हणून कमी करायची गरजच लागणार नाही. क्या बात आहे प्रसादजी, म्हणजे इतक्या उत्तम पद्धतीने तुम्ही खरं तर हे कन्क्लूड केलंय. कारण माझी पिढी किंवा माझ्यासारख्या अनेक पालकांची पिढी आता मुलांना फक्त त्यांना हवं ते देण्यामध्ये सुख मानणारी पिढी, हळूहळू त्यांच्या ती संघर्षाची जाणीव, माणूस म्हणूनची जाणीव, एक काय म्हणूया आपण या सगळ्या गोष्टींच्या जाणीवा त्यांच्या हळूहळू आम्ही खरं तर बोथट करून टाकत होतो. बट थँक्स टू यू, कारण खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की भौतिक गोष्टी म्हणजे सुख नाहीये, तर मिळून मिसळून एकमेकांचे सुख दुःख वाटून घेणं, एकमेकांसाठी उभं राहणं, परिस्थितीच्या जाणीवा शाबूत ठेवणं, माणूस म्हणून आपलं काय वैशिष्ट्य आहे ना आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. अगदीच. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की आपण माणूस आहोत, आपण विचारक माणूस म्हणून आपल्या जाणीवा शाबूत असायला हवं असं नेहमी म्हणतो. तर त्याच्यावरच आपल्याला काम करायला लागेल आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत किमान आहे त्या अवस्थेमध्ये त्यांच्यापर्यंत पासून करावे लागतील. अगदी. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मला खात्री आहे की प्रेक्षकांना नक्कीच हा इमोशनली खूप जास्त अपील होणार आहे हा एपिसोड.
सो थँक्स टू यू प्रसादजी. आणि मंडळी, मला खात्री आहे हा एपिसोड खरंच तुम्हाला खूप आवडणार आहे. प्लीज तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा. अजून कोणकोणत्या विषयावर जर तुम्हाला आमच्याकडनं काही वेगळं ऐकायचं असेल, इस्पेशली प्रसादजींकडनं, पालकत्वाविषयी असेल, शिक्षण प्रणालीविषयी असेल, शिक्षणाच्या पद्धतींविषयी असेल, कोणत्याही गोष्टींवरती जर तुम्हाला प्रसाद मणेरीकरांकडनं काही ऐकायचं असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आम्ही नक्की त्या विषयांवरती नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायचा, त्या विषयांवर भाष्य करायचा प्रयत्न करू. टिल देन स्टे कनेक्टेड विथ चित्रांगण. थँक्यू सो मच. आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद.